मुंबई नियंत्रण कक्ष आणि मुंबई सेंट्रल हे बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली। धमकी देणाऱ्या 28 वर्ष मध्यरुंद सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली। मुलुंड रेल्वे स्थानकातून निघून जाण्यास सांगितल्याने आरोपीला पोलिसांचा राग आला। अपमानित झाल्याचं वाटल्याने आरोपीने नियंत्रण कक्षात कॉल केला। हेल्पलाईन नंबर 100 वर कॉल करून बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली। पोलिसांनी लोकेशन ट्रेस करून आरोपीला ठाणे परिसरातून अटक केली। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडलेत। रिद्धेश, 28 वर्षीय मध्यरुंद सुरक्षा रक्षकाने आता ही धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय। मुंबई सेंट्रल बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिलेली आहे, काय सविस्तर माहिती याबाबत? नक्कीच आपण पाहिलं मुंबई नियंत्रण कक्षाला आणि मुंबई सेंट्रलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या एका 28 वर्षीय मध्यरुंद सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी अटक केलंय। मुलुंड रेल्वे स्थानकावर तो रात्रीच्या वेळी थांबला असताना त्याला तिकडच्या पोलिसांनी तिकडनं जायला सांगितलं, कारण सर्व ट्रेन आहे ते निघाल्या होत्या। मात्र याच गोष्टीचा राग त्यांनी मनात घेऊन त्यांनी रात्रीच्या वेळी त्यांनी नियंत्रण कक्षाला कॉल लावला। सर्वप्रथम त्यांनी नियंत्रण कक्षाला फोन लावल्यानंतर ज्या पोलिसांनी त्याचा फोन उचलला होता त्या अधिकाऱ्यांनी फोन उचलला होता त्याला पण देखील शिवीगाळ केली आणि त्यानंतर मुंबई नियंत्रण कक्ष आणि मुंबई सेंट्रलची बॉम्बने उडवून देण्याची त्यांनी धमकी दिली आणि त्यानंतर त्यांनी जो फोन आहे तो ठेवून दिला। महत्त्वाचं म्हणजे या घटनेनंतर पोलिसांनी त्यांनी जो बोलला होता त्याची वक्तव्य केलं त्या गोष्टीची गांभीर्यता घेत पोलिसांनी त्याला लोकेशन ट्रेस करून त्याला जो दादर परिसरातून अटक केला। हा जो आरोपी आहे तो ठाण्यामध्ये राहतो। पियुष शुक्ला असं नाव आहे आणि ते सुरक्षा रक्षक म्हणून जो आहे तो काम करतो। सध्या पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे। नक्कीच रिद्धेश, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।